प्रेक्षकांची आवडती मालिका संपली की त्यानंतर प्रेक्षक त्या मालिकेला खूप मिस करतात, पण त्या मालिकेपेक्षाही जास्त ज्यामधले जे कलाकार आहेत त्याला जास्त मिस केलं जातं। हल्लीच खंडेरायाची म्हणजे जय मल्हार ही मालिका संपली आणि अर्थात माझ्यासारखे तुम्हीही तुमच्या खंडेरायाला मिस करत असाल, पण हेच खंडेराय आता नव्यान भूमिकेत तुमच्यासमोर दाखल होणार आहेत। ही गुड न्यूज स्वतः खुद्द देवदत्त नागेच आपल्याला सांगतील। सर्वात आधी मी काँग्रॅट्स करीन आणि लोकांना ही गुड न्यूज मी सांगण्याच्या ऐवजी तुम्ही सांगा। पहिली गोष्ट धन्यवाद। तुम्हा सर्वांना नमस्कार। तुम्हा सर्वांना जय मल्हार। जय मल्हार गेली 3 वर्ष तुमच्यासमोर सातत्याने उभी होती। 7 वाजता खंडेरायांचा जागर व्हायचा आणि हा जागर करताना आपल्यामध्ये एक अतूट असं नातं निर्माण झालं। भले जय मल्हार ही मालिका आता संपूर्ण झाली असली तरी हा देवदत्त नागे मात्र तुमच्या नजरेपासून हटणार नाही। तेव्हा आता लवकरच मी तुमच्यासमोर चित्रपट घेऊन येत आहे। त्याचं नाव आहे वेलकम टू पटाया। माझा मित्र प्रशांत नेमन माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की एक मला छान अशी संकल्पना सुचली आहे। ही संकल्पना फारच छान आहे कारण ह्याच्यामध्ये मैत्री दाखवली जाणार आहे, ह्याच्यामध्ये नाती दाखवली जाणार आहे। सो लवकरच तुमच्यासमोर हा खंडेराय म्हणजे हा देवदत्त नागे एक वेगळ्या रूपात येणार आहे। तुम्ही जसं म्हणालात की आत्तापर्यंत 3 वर्ष सतत लोक तुम्हाला एक खंडेराय म्हणून बघत आलेली आहेत आणि आता अचानक वेगळी भूमिका आहे। किती अवघड आहे ती इमेज तोडणं म्हणा किंवा कारण आतापर्यंत तुला फक्त इमॅजिन करता आले की देव आहे आमचा खंडेराय आणि अचानक वेगळ्या भूमिकेत तुम्ही दिसणार आहात प्रेक्षकांना, हे किती कठीण आहे तुमच्यासाठी? मला एक सांगावंसं वाटतं की मी आत्तापर्यंत ज्या ज्या भूमिका केल्या त्या भूमिका माझ्या प्रेक्षकांनी माझ्या ह्या कुटुंबानी त्याला अगदी भरभरून प्रतिसाद दिला आहे। आत्ता जय मल्हार, पण जय मल्हारच्या अगोदर जो सम्राटराव होता, जो आडदांड बिंडोक होता, तो सुद्धा माझ्या ह्या कुटुंबानी पाहिला आहे आणि त्यालासुद्धा अगदी भरभरून प्रतिसाद त्यांनी दिला आहे। आणि ह्याच कुटुंबानी मला त्याच सम्राटरावाला खंडेरायाच्या रूपात सुद्धा तेवढ्याच त्यांनी सामावून घेतलेलं आहे। त्यामुळे आता माझं पुढचं जे रूप असेल ते रूपसुद्धा असंच छान आहे। एक समंजस असा तो मुलगा आहे ज्याला आपल्या मित्रांबद्दल अतिशय प्रेम आहे, ज्याला आपल्या कुटुंबाबद्दल आपल्या भावाबद्दल प्रचंड प्रेम आहे आणि ज्याला आपलं जे पॅशन आहे ते पॅशन पूर्ण करण्यासाठी तो काही करायला तयार आहे। आणि ह्याच्यामध्ये जसं तुम्ही आत्तापर्यंत माझ्या बऱ्याच हिरोईन्स पाहत आलेल्या आहात, कारण देवदत्त नागेच्या हिरोईन्स एक मस्त समीकरण झालेलं आहे कारण त्यांची केमिस्ट्री लोकांना प्रत्येक वेळी पाहायला मिळाली आहे। भले सम्राटराव व त्याच्यासमोर त्यांच्या विमाबाई किंवा निमाबाई असायच्या, ह्याच खंडेरायांबरोबर त्यांची म्हाळसाई त्यांची बाणाई ती सुद्धा तेवढ्याच ताकदीने खंडेरायांसोबत तेवढ्याच ताकदीने देवदत्त नागेबरोबर होत्या। आता हीच ताकद घेऊन देवदत्त नागे परत एकदा येत आहे तुम्हाला आवडेल अशा गोड अशा मुलीबरोबर आणि ही सुद्धा केमिस्ट्री फार लोकांना आवडणार आहे। आपण बघतो की प्रेमयुगल कसं असतं, हे प्रेमयुगल त्याच्यामधला आदर, त्याच्यामधला राग, त्याच्यामधली भांडणं, त्याच्यामधली एक आत्मीयता ही सर्व काही जय मल्हारमधनं तर पाहिली आहे, पण आता वेगळी काही अशी नाती आहेत तीसुद्धा फार जी नाती आदरयुक्त आहे तशी नातीसुद्धा आता आपल्याला वेलकम टू पटाया ह्याच्यामधनं पाहायला मिळणार आहेत माझ्याकडनं। मला एकंदरीत दिसते खूप नवीन नवीन सांगताय तुम्ही की असं पाहायला मिळणार आहे जे खंडेरायामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही। पण खंडेराय सतत शांत, अगदी अशी चौडी छाती आणि असं चालणं वगैरे सगळंच वेगळं होतं। आत्ता ह्या रोलसाठी काय विशेष मेहनत घ्यावी लागली खंडेरायाला बाजू ठेवून, बाबा हे खंडेराय करायचा मला हे इथे करायचं असं काय होतं? पहिली गोष्ट अशी की मला माझ्या ह्या कुटुंबाला ह्या इथे असं जाणून द्यायचं आहे की ह्या इथे खंडेराय नाही तुम्हाला दिसणार, ह्या इथे देवदत्त नागे दिसतील। ह्या इथे जो देवा तुमचा त्या तिकडे तुम्ही पाहिला आहे, नाव भले या इथे देवा असलं तरीसुद्धा हा देवा एका वेगळ्या रूपात असणार आहे। सर्व कुटुंबाने पाहून, त्यापेक्षा मी असं म्हणेन की सर्व कुटुंबाने थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासारखी ही एक मस्त अशी तुम्हाला कलाकृती मिळणार आहे। जसं तुम्ही म्हणालात की खंडेरायाला तर भरभरून प्रेक्षकांनी प्रेम दिलंच आहे, आता खंडेराय वेगळ्या भूमिकेत येतोय। देवदत्त नागेकडून प्रेक्षकांसाठी शेवटचा मेसेज काय असेल? माझा पहिला आणि शेवटचा मेसेज हाच असणार की खंडेराय लोकांनी अगदी डोक्यावर घेतलं। माझ्या देवयानी मालिकेमुळे मी प्रत्येकाच्या घराघरात पोचलो होतो, पण जय मल्हार ह्या मालिकेमुळे मी प्रत्येकाच्या हृदयात पोचलेलो आहे। त्यामुळे हे जे हृदयाचं जे स्थान आहे तुमचं ते अढळ स्थान आहे माझ्यासाठी, हे मला माहिती आहे आणि हेच अढळ स्थान अजून पक्क करण्यासाठी मी वेलकम टू पटाया तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। जे मला तुमची साथ हवी आहे, जी साथ तुम्ही जय मल्हारला दिली, पण तुमचं महत्त्वाचं जे कार्य आहे ते म्हणजे आपल्या ह्या आवडत्या चित्रपटाला म्हणजे वेलकम टू पटाया याला भरभरून प्रतिसाद देणे, तेव्हासुद्धा थिएटरमध्ये जाऊन। थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ह्या वेलकम टू पटाया सिनेमासाठी।